किनवट गोकुंदा गोकुंदा ठाकरे चौक से लेकर हबीब कॉलोनी तक इस रोड पर बहुत ज़्यादा खड्डे हैं और जगह जगह रोड उखड़े वाली है। बहुत सारे लोग आपसे मिले भी है वहाँ के, और ग्राम पंचायत में भी मोर्चा लेके गए थे, लेकिन उनकी एक ना सुनी। और उसके बाद अष्टिकर के बेटे कृष्णा अष्टिकर इन्होंने आए, आश्वासन देकर गए, लेकिन अभी तक उसका काम चालू नहीं हुआ। और उन्होंने कहा था कि हमने मुरम डालेंगे, लेकिन उसको 4-5 दिन हो चुके हैं, लेकिन अभी भी वहाँ पर जैसे कि वैसे खड्डे हैं, ना कोई आके देखा ना कुछ किया। और आपसे बहुत सारे लोगों की आस है कि आप वो काम करेंगे। और उसके अलावा राष्ट्रीय महामार्ग का काम है जो धीमी गति से चला हुआ है, और उसके बारे में भी बहुत सारे लोग ये कह रहे हैं कि आमदार साहब इस तरफ ध्यान नहीं दे रहे हैं। तो इसके बारे में आपकी क्या राय है? और आज एक टेम्पू वहाँ पर अपने कोर्ट के सामने फंस गया था, जिसकी वजह से बहुत ज़्यादा लोगों को तकलीफ का सामना करना पड़ा। तो आपकी क्या राय है इसके बारे में, आप बताइए। NHचा जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते ठाकरे चौकापर्यंतचा जो NHचा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या संदर्भामध्ये रुंदीकरणाच्यासाठी अनेक पत्रकारांनी बाकीच्या संघटना आणि बाकीच्या लोकांचं असणारं रुंदीकरणासाठी आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहे। दरम्यानच्या काळामध्ये बाधित क्षेत्रामध्ये येणारे जे काही घरांची व्यवस्था असणारे जे लोक आहेत, ह्या लोकांनी कोर्ट मॅटर केल्यामुळे सदरील रस्ता त्या ठिकाणी प्रलंबित झालेला आहे। आणि प्रलंबित असल्यामुळं या पावसामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहेत, आणि ते खड्डे पडल्यामुळे ते ज्यांच्याकडे एजन्सी म्हणून काम दिल्या गेलेले आहे ते पूर्ण खड्डे बुजवण्याचं काम एक वेळेस नाही 2 वेळेस त्यांनी केलेलं आहे। परत आम्ही त्यांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते खड्डे बुजवण्याचं काम ते आता लवकरच त्या ठिकाणी करणार आहेत। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये गोकुंदा पेट्रोल पंपापासून ते जिल्हा उपरुग्णालयापर्यंत हे ओव्हरब्रिज त्या ठिकाणी त्या अंतर्गत त्या मंजूर असल्या कारणाने ताबडतोब त्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे याच्यानंतर कुठल्या प्रकारचे खड्डे त्या ठिकाणी राहणार नाही। दुसरा असा एक प्रश्न आहे की त्या आदर ठाकरे चौकापासून ते मांगाबळी रस्त्यावर आश्रमशाळेकडे जाणारा जो रस्ता आहे, त्याच्या अंतर्भूत ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सुभाषनगरकडे येणारा जो मधला जो रस्ता जो प्याचा आहे, तर हो खरं म्हणजे हा ग्रामपंचायतच्या हद्दीमधला रस्ता आहे। हे खरं तर ग्रामपंचायत लोकांनी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरच असणारे त्या खड्ड्यामध्ये मुरुम वगैरे टाकून लोकांना सुविधा करण्याचं ते काम केलं पाहिजे, परंतु ते करू शकले नाही। तरी सुद्धा कोण येऊन त्या ठिकाणी आश्वासन दिलं त्यापेक्षा ही आपली लोक आहेत, त्यांना सुविधा मिळाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मी आता ताबडतोब डिपार्टमेंटच्या लोकांना सांगितलेलं आहे, उद्या ते सगळे त्या ठिकाणची ती मुरुम वगैरे टाकून तो रस्ता व्यवस्थित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील, एवढं आपल्या वाटेतील लोकांना सांगू शकतो। ठीक आहे, धन्यवाद।